असतो माहिती आहे? तर बघा तिथे सेम प्रकार होता म्हणजे त्या बॉम्ब मध्ये जे यूज केलं असतं मटेरियल त्याला युरेनियम म्हणतात. तुम्हाला होईल बघा हे त्याच्यामध्ये युरेनियम भरलेला असतो. ते फार फार म्हणजे डेंजरचीच असतो म्हणजे खूप वाईट. त्याच्यापासून की नाही अल्ट्रासोनिक रे निघतात ते की नाही हार्मफुल असतात. आता मी तुम्ही ऐकलं असेल जपान मध्ये जे हिरोशिमा आणि नागासाकी तिथे की नाही बॉम्ब टाकल्यानंतर आता पण तिथे जे लहान लहान मुले होतात ती आता बी आपण जन्मतात. तर आपण त्याचा फार कमी यूज करतो. सेम प्रकार आहे जिथं म्हणजे आपण जसं कोळसा असतो दगडी तिथं आग निर्माण करतो दगडी कोळशाने, तसं तिथं ह्या मटेरियल पासून आपण थोडी उष्णता तयार करून पाण्याचं बाष्प पाण्याची वाफ करून आपण सेम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. ठीक युरेनियम म्हणजे आता तुम्हाला सांगितलं ना अणूचा इकडे 1 ग्राम म्हणजे 1 ग्राम म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती 1 ग्राम म्हणजे 1 ग्राम म्हणजे एवढा हे अणूचा तुकडा इतकी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो की 450 किलो आपण जर कोळसा बर्न केलं तर तेवढी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते जे अणूचा 1 ग्राम तुकडा तयार करतो अणूचा. आता बघा हे आपलं हे पाय चार्ट यामध्ये काय माहिती का म्हणजे आपण जे हायड्रो पॉवर प्लांट आहे म्हणजे जल ऊर्जा स्रोत आपण त्याला किती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो पुन्हा दगडी कोळसा आहे त्याला आपण किती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो ऑल वर्ल्ड मध्ये म्हणजे पूर्ण दुनियामध्ये. हा हे बघा सगळ्यात जास्त आहे की नाही आपली जी लाईट तयार होते ती दगडी कोळशामध्ये ती 61% आहे. ते ध्यानात ठेवा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे मी त्यामुळे तो काउंट घेतो. तर हे तुम्ही काउंट घ्यायचा. हे बघा जेवढं सिंपल करेन का तेवढं म्हणजे आमची स्टुडंट त्याच्यामध्ये कन्फ्युजन हे बघा अणुऊर्जामध्ये एक असा फायदा आहे की त्याचा 1 ग्राम तुम्हाला आता सांगू मी 1 ग्रामने आपण इतकी इलेक्ट्रिसिटी म्हणजे तिचा जर रिप्रेझेंटेशन 1 किलो म्हणजे 1 किलो एवढा तुकडा आहे अणुऊर्जेला आपण 1 किलो मध्ये 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही तर आपण 6-7 वर्ष इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो कंटिन्यू. पण हे करणे फार डेंजरस आहे कारण बघा हे तुम्हाला दिसले का हे म्हणजे यामध्ये आपण आणि हे केलेलं त्याच्या आसपास कोणीच राहत नाही. हे सगळं टोटली ऑटोमॅटिक कंट्रोल असतं म्हणजे या आजूबाजूला कोणी एखादं घर हे असं काय असते ना तर त्यांचे जे असतात त्याच्यावर ह्युमन इफेक्ट ते अल्ट्रासोनिक रे इतके हार्मफुल असतात की ते ह्युमनला पुन्हा म्हणजे पूर्ण त्याची तब्येत हार्मफुल करतात. 50 किलोमीटरच्या रिजनमध्ये कोणीच राहू नाही शकत आणि कोणी राहिलं असते तर जवळ जरी गेलं ना म्हणजे 1-2 किलोमीटर जवळ जरी त्याच्यावरून त्याला कॅन्सरच होऊन जातो. तो जगणं शक्यच नाही. म्हणजे तो आज पण 50 वर्षांनी भरणार पण तो भरणार आहे फक्त त्याच्यामुळे कोणी त्या युरेनियम दाखवलं ना ते खूप घातक आहे कोणी त्याच्या जवळ जातच नाही. ते म्हणजे हँडल जरी करायचं असतं ना ते असं रोड शिफ्ट असतो ते शिफ्ट नाही हँडल करतं कोणी त्याला हात पण लावायची गरज असते. आणि आपण हे फार कमी यूज करतो म्हणजे जर आपल्याला लाईटीची जास्त गरज आहे जे म्हणजे आपण दगडी कोळसा जास्त निर्माण करतो लाईट पण इकडे लोड आपला म्हणजे होत नाही पूर्ण म्हणजे आपल्याला इकडे जास्त इलेक्ट्रिसिटी लागत नाही म्हणजे आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं देतो की आपण शेतामध्ये पाणी देत आहोत तर एका मोटरने पाणी देत नाही आपण लगेच दुसरी मोटर चालू करत नाही तसा एक प्रकार आहे. आणि याचा तोटा असा आहे की बा याचे जे अणुऊर्जा आपण वापरलेलो आहे ते डिकंपोज होत नाही त्याला इकडे डिकंपोजिशनची फार खर्च होतो त्याला आणि त्याची प्रोसेस खूप मोठी असते आणि ते हार्मफुल असते की वर्षानुवर्ष कशी चालू असते. जे आपलं दगडी कोळसा असते त्यांना आपण 61% म्हणजे 61% आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो ऑल इंडियामध्ये किंवा पुऱ्या दुनियामध्ये. आणि दुसरं म्हणजे हे बघा जे रेड कलर ते म्हणजे हायड्रो म्हणजे काय पाण्यापासून म्हणजे आपण जे धरणावर लावतो ना ते धरणापासून आपण
इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, कारण हवा ही म्हणजे कंटिन्यू चालू असते आणि सोलार हे फक्त दिवसा काम करतो, त्यामुळे एवढी कमी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये. आणि दुसरे 9% म्हणजे नॅचरल गॅस, म्हणजे तुम्हाला सीएनजी गॅस माहिती आहे बघा, तसं तर सीएनजी गॅस किंवा दुसरी प्रकारची गॅस म्हणजे आपण जे घरी यूज करतो ना तशी गॅस, ते त्यापासून आपण 9% एनर्जी प्रोड्यूस करतो. आणि हे एवढी जी तुम्हाला पर्पल कलर दिसत आहे ना, हे बघा न्यूक्लियर, म्हणजे तुम्हाला वाटलं अणु, हे आपण फक्त जेव्हा काम आहे तेव्हाच आपण यूज करतो, हे फार कमी यूज करतो, आपण फक्त 2% यूज करतो. हा म्हणजे काय तुम्हाला समजलं नाही? हा काय समजलं असेल विचार करू. नॉन रिन्युएबल रिन्युएबल म्हणजे जीवी संपत्ती नसंपादित सोर्सेस तरी काय पारंपरिक ऊर्जा स्रोत माहिती तुम्हाला? माहित नाही? हे बघा, पारंपरिक म्हणजे काय, जे कधी नष्ट होत नाही, म्हणजे अमर अमर राहणार. अमर म्हणजे माहिती तुम्हाला? अमर राहणार म्हणजे आपले सूर्य कधी फक्त दिवसा निघतो, म्हणजे सूर्यप्रकाश संपतो का? हवा कधी संपते का? पुन्हा गॅस ही आपला संपतो, पण जे दुसरी ऊर्जा पुन्हा नॉन रिन्युएबल म्हणजे अपारंपरिक म्हणजे काय, दगडी कोळसा संपतो आपला, बरोबर की नाही? जे पेट्रोल डिझेल असतो तो संपतो की नाही? तसं त्याला म्हणतात अपारंपरिक, म्हणजे अपारंपरिक हे संपून जातो. समजलं आता? याच्यामध्ये काय डाऊट आहे? पर्सेंटेज सांगायचं बरं. जे पाणी आहे धरणावर आपण लावतो त्याच्यापासून आपण 15% एनर्जी तयार करतो, म्हणजे आपली लाईट. आणि दुसरे 9% म्हणजे आपले जे सीएनजी गॅस किंवा दुसरे कोणते पण गॅस असो त्याच्यापासून आपण 9% एनर्जी तयार करतो. आणि जे राहिलेले 2% आहे ती आपण न्यूक्लिअर मध्ये, म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. कशामुळे? कारण ते फार हार्मफुल असतो. ठीक आहे, आता बघा, नुसतीच एनर्जी क्रिएट करून काय फायदा नाही, कारण आपण त्याला बरोबर वापरत नसतो. कारण जे ऊर्जा स्रोत आहेत आपले, जे पारंपरिक किंवा दगडी कोळसा आहे, ते आपल्याला आता संपत आलेलं आहे आणि ते कधी पण संपू शकतं. तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे ना आता, तर त्यासाठी आपल्याला जपणं पण गरजेचं आहे. तर आपण त्याचे एनर्जी कशी कन्झर्व करावं त्याची काही माहिती तुम्हाला सांगणार. समजलं का तुम्हाला? सगळ्यात जास्त यूज केव्हा होतो समजलं? काय यूज होतो सगळ्यात जास्त? आपण मी सांगेल तुम्हाला, आपण ऊर्जा संवर्धन कसं करावं. सगळ्यात जास्त आपण काय करतो, कोळसा जेव्हा आपण त्याच्यात जेव्हा इलेक्ट्रिसिटी बनवतो ना, तर जाळा लागतो. त्या जाळाला का आपण धूर निघते त्याच्यातून, तो धूर आपल्या जो प्रदूषण असतो पर्यावरण, त्याला काही म्हणजे पर्यावरणाला आपण ते करतो, प्रदूषित करतो. त्याच्यामुळे आपण आहे ना ऊर्जा संवर्धन करतो. ते बघा, हा धूर वगैरे निघाला आकाशात गेलं प्रदूषणला प्रदूषित केलं. त्याच्यामध्ये पाणी वगैरे पण असतात. पाणी वगैरे सगळं पाणी जो आहे ना, आपण एका त्याला जाळ वगैरे गरम करतो ना, त्याच्यामध्ये पाणी पण क्रिएट होतो. पाणी बनतो आणि तो पाणी आपण नदीत देऊ शकतो, जे आपण जल प्रदूषित करतो. त्याच्यासाठी आपल्याला त्याला म्हणजे ऊर्जेचा वापर कसा कमी करावा ते सांगायला तुम्हाला मी. जसं की समजा तुम्ही घरात बसले, तुमचं काम करायचं काहीतरी, तुम्ही काहीतरी करत आहात, ते काम जर तुमच्या घराच्या बाहेर न पडता तुम्ही, तेव्हा जे लाईट वगैरे ते बंद करायचं. जर बंद नाही केलं तुम्ही तर जास्तीत जास्त एनर्जी तुम्ही बंद करशाल, म्हणजे वापर करशाल. एनर्जी जेवढं जास्त तुम्ही वापर करशाल तेवढं जास्त पुरवठा यूज झालं का प्रदूषण मध्ये सगळं हे तुमच्यासाठी आहे. सरळ बसा, ताड बसा आणि मूर्खासारखे इकडे तिकडे काय करताय, काय बोलताय. सगळं प्रदूषित
तुम्हाला सांगायचं एवढे आहे की जेव्हा पण तुम्ही घरात वगैरे बसता कुठे पण तर लाईटीचा वापर हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच करा. विनाकारण वापर करू नका. जर तुम्ही विनाकारण वापर केला तर हे सगळं काही आपल्यासाठी नुकसान होत आहे. जे पुढे काही रूल आहे जे गव्हर्नमेंटने काही रूल स्पेसिफिक रूल दिले आहेत ते रूल तुम्हाला माझा मित्र सांगा. दादा तुम्हाला जे काही सांगितलं हा, तर आता आपण बघणार आहे तर आपण मला एक सांगायचं आणि तुम्हाला विचारायचं आपण लाईट कशी वापरू शकतो काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस ते काही link बनवून सांगायचं. बरं, मी सांगतो तुम्हाला लाईट कशी वापरायची हे चांगलं वापरू शकतो. लाईट वापर नका. कमीत कमी जेवढी गरज आहे तेवढं वापरू. मी तर बोलले ठीक आहे तू सांग. सुजय सांग. तर आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपण काय करतो लाईट पंखे फॅन वगैरे आपले चालू ठेवून जातो बरोबर तर आपल्याला तेव्हा त्याची गरज नसते पण आपण तरी पण ते चालू ठेवून जातो त्यामुळे काय होतं आपलं लाईट वाया जाते तिचं आपल्याला म्हणजे विनाकारण आपण तिचं यूज करतो काही गरज नसल्याने आपल्याला त्याचे पैसे पण द्यावे लागतात आणि आपल्याला म्हणजे आपण साधं सोपं बोललं तर पोटात गंमत जाते आपली बरोबर आणि यामुळेच आपल्या सरकारला पण आणि सगळ्या गोष्टींना आर्थिकरित्या तडा बसतो आपल्याला बरोबर तर मग आपण काय करायचंय जेव्हा आपण बाहेर जातो जेव्हा किंवा आपल्याला गरज नसते त्यावेळेस आपण लाईट बंद करून जायचं बाहेर बरोबर त्यामुळे काय होईल तुमच्या आई वडिलांचे पैसे वेळ आणि सगळ्या गोष्टी वाचतील बरोबर आणि तुमचं जे म्हणजे आता आपण समजू लाईट वगैरे याचं पण लाईफ वाढणार आहे बरोबर ठीक आणि आता मला एक सांगा आपण वारंवार फ्रीज उघडं ठेवतो बरोबर किंवा आपण आता तुम्ही सगळं घरी गेल्यानंतर काय करता 4 वेळेस फ्रीज उघडता बरोबर त्याने काय होतं माहिती कोणाला बरोबर आणि जास्त वेळ उघडल्यानंतर मध्ये गॅस तो पण बाहेर निघतो हा आणि तो काय करतो आपल्याला म्हणजे आपल्याला आपण जर म्हणू शकतो शारीरिक हानी देतो आपल्याला बरोबर तर आपल्याला ते पण टाळायचंय आणि तसं काही करायचं नाही तिसरं काय आपण ज्यावेळेस तुम्ही सगळे बाजारात जातात बरोबर तर त्यावेळेस जाता की तुम्ही घरी जाता बाजारात गेल्यानंतर आपण बघतो नवीन नवीन टीव्ही आलेले बरोबर टीव्ही फ्रीज अशा भरपूर गोष्टी नवीन आलेल्या आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये रेटिंग असतं माहिती का 4 स्टार 5 स्टार रेटिंग असतं काय स्पीकर ज्यावेळेस आपण कोणतं पण प्रोडक्ट किंवा वस्तू विकत घ्यायला जातो त्यावेळेस पहिले जी कंपनी असते ती आपल्याला रेटिंग दाखवते याचं म्हणणं काय हा 3 स्टार आहे हा 4 स्टार आहे हा 5 स्टार आहे बरोबर जेवढे जास्त स्टार जेवढे जास्त स्टार तेवढी आपली इलेक्ट्रिसिटी कमी कन्झ्युम करणार तुम्हाला कमी लाईट बिल येणार पण तेवढं जास्त त्या प्रोडक्टची प्राइस जास्त असते बरोबर आणि जेवढे कमी स्टार तेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणार आहे आणि तुम्हाला प्रोडक्ट स्वस्त जाणार आहे पण तेवढी गोष्ट असते पण तुम्ही जर जवळचा विचार केला आणि लांबचा जर केला तर जे जास्त स्टारवाला असतं ते घेताना थोडंसं ते वाटतं पण ते जास्त दिवस टिकतं पण आणि तुम्हाला इलेक्ट्रिसिटी राहील ती याच्यामध्ये म्हणजे आपण जास्त वापरू शकतो बाकी